सन 2023च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या 40 तालुक्याबरोबरच जे दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेले 1021 महसुली मंडळामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याबरोबरच शेतीशी निगडीत जे कर्ज आहेत त्याच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत शासनाकडून आज जी.आर. काढण्यात आलेला आहे. तर अतिशय महत्त्वाचा हा जी.आर. आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने. पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे या जी.आर. नुसार. आणि त्याचबरोबर शेताच्या संबंधित जे तुम्ही कर्ज घेतलेले असाल त्या संबंधी आता वसुलीसुद्धा थांबवण्यात येणार आहे आजपासून. तर हा जी.आर. आपण सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण शासन निर्णय नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये वैशिष्ट्ये काय आहेत आणि कुठल्या घटकांचा समावेश आहे हे सविस्तररित्या आपण बघूया. शासन निर्णयाच्या या परिपत्रकानुसार सूचित करण्यात येते की संदर्भहीन ज्या दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबर 2023 रोजी जो जी.आर. शासनाकडून काढण्यात आलेला होता त्यानुसार राज्यातील 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता. आणि त्याचबरोबर 10 नोव्हेंबर 2023च्या शासन निर्णयानुसार राज्यातील जे 1021 महसूल मंडळे आहेत त्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आलेली होती. आणि त्याचबरोबर खरीप 2023च्या हंगामातील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती व अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात आलेली होती, जे नोव्हेंबरमध्ये जी.आर. काढण्यात आलेला होता त्यानुसार. तर आता या जी.आर. नुसार तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुनर्गठन, जे पीक कर्जाचं पुनर्गठन आहे ते म्हणजे काय नेमकं तुम्हाला सांगतो. तुम्ही काही शेतकऱ्यांना माहीत नसतं पुनर्गठन म्हणजे काय. तर पीक कर्ज पुनर्गठन म्हणजे शेतकऱ्यांची पीक कर्ज एकत्रितपणे परतफेड न करता त्याला 3 किंवा 5 अशा टप्प्यामध्ये विभागणी केली जाते. म्हणजे शेतकऱ्यांची एकंदरीत सुविधा किंवा त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना अशी कर्जाची विभागणी करून दिली जाते. आणि काही शेतकऱ्यांना वाटतं की पीक कर्ज पुनर्गठन म्हणजे त्या भागातील किंवा संबंधित शेतकऱ्यांना वाटतं की संपूर्ण कर्जमाफी केली जाते पीक कर्जाची. तर असं काही नाही मित्रांनो, फक्त हप्त्यामध्ये ते विभाजन केलं जातं. आता जी.आर. मधला पुढचा मुद्दा बघू शकता तुम्ही, तिसरा. खरीप 2023 हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीचा दिनांक 31 मार्च 2024 ही शेवटची दिनांक आहे. त्यामुळे बाधित तालुक्यातील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप हंगाम 2023च्या पीक कर्जाचे व्याजासह भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिनांक 17/10/2018 रोजीच्या निर्देशानुसार पुनर्गठन करण्यात यावे. त्याचबरोबर चौथा मुद्दा बघा. खरीप 2023च्या हंगामातील दुष्काळ घोषित केल्याचे आदेश दिनांक 10 नोव्हेंबर 2023 पासून अंमलात येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील 6 महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहणार आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करायची आहे. म्हणजे शासनाने जो दुष्काळ जाहीर केलेला आहे त्याचे आदेश 10 नोव्हेंबर 2023 पासूनच अंमलात येणार आहेत. आणि हे आदेश शासनाने पुढील आदेश काढेपर्यंत जर हे दुष्काळ रद्द नाही केलं तर त्या पुढेही 6 महिन्यापर्यंत त्याचा कालावधी वाढणार आहे. आणि शेवटचा मुद्दा बघा. खरीप 2023 पीक कर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही सर्व बँकांनी दिनांक 30 एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण करावी व अशा शेतकऱ्यांना पुढील काळासाठी म्हणजेच पुढच्या हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, असं बँकेंना आदेशसुद्धा जारी करण्यात आलेले आहेत या जी.आर. मार्फत. या शासन निर्णयाची अंमलबजावणी कटाक्षाने करण्यात येईल याची सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे तसेच समन्वयक राज्यस्तरीय बँकर्स समिती महाराष्ट्र यांनी दक्षता घ्यायची आहे. आता अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा जी.आर. शासनाकडून काढण्यात आलेला आहे. हा जी.आर. काढून शासनाने 2023च्या खरीप हंगामातील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस तर स्थगिती दिलेली आहेच, पण आता पिकावर ज्यांनी कर्ज घेतलेले आहे त्यांचं सुद्धा आता जे अल्पमुदतीत कर्ज घेतलेलं आहे त्यांचं मध्यम मुदतीत कर्ज टाकण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर पुनर्गठन करण्यात सुद्धा येणार आहे. म्हणजे विविध टप्प्यामध्ये सुद्धा त्याची विभागणी करण्यात येणार आहे.
अतिशय महत्त्वाचा जी आर शासनाकडून पारित करण्यात आलेला आहे.